नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोकुळाष्टमी निमित्त पोह्याची बर्फी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे। ह्या वाटीनुसार 2 कप पोहे घेतलेले आहेत। जाडे पोहे आहेत। आपण कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ मी चिरून घेतलेला आहे। अर्धी वाटी सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। सुको खोबरं किसून घेतलेलं आहे। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत। छोटा 1 चमचा खसखस घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही 1 वाटी सेट करा, त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्या। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। कढईमध्ये शेंगदाणे टाकूया। लो टू मीडियम गॅसवर शेंगदाणे छान भाजून घेऊया। शेंगदाणे सतत हलवत राहायचे। सर्व बाजूने चांगले भाजले गेले पाहिजेत। 2 ते 3 मिनिटं शेंगदाणे छान भाजून घेतले। शेंगदाण्यांना आता डाग पडायला लागले। शेंगदाण्यांमधून चटचट आवाज यायला लागलाय। आता मी हे शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे काढून घेतले। खोबरं टाकूया। मंद गॅसवर खोबरं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं खोबरं छान भाजून घेतले। याच्यामध्ये पांढरे तीळ टाकूया। 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत। मंद गॅसवर हलकंसं भाजून घेऊया। छोटा 1 चमचा खसखस टाकूया। मंद गॅसवर 1 मिनिटभर भाजून घेऊया। सुकं खोबरं, तीळ, खसखस हलकंसं भाजून घेतले। आता मी कढईतून काढून घेते। पोहे टाकूया। लो टू मीडियम गॅसवर पोहे छान भाजून घेऊया। लो टू मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं पोहे छान भाजून घेतले। पोह्यांचा रंग बदलला आहे। पोह्यांचे सहज तुकडे होत आहेत। पोहे छान कुरकुरीत झाले। थंड झाल्यावर अजून कुरकुरीत होतील। आता मी हे पोहे काढून घेते। शेंगदाणे, खोबरं, तीळ, खसखस आणि पोहे भाजून घेतलेले आहेत। थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेऊया। सर्व साहित्य वेगळं वेगळं वाटायचे। बारीक पावडर करायची नाही, जाडसर वाटायचे। मिक्सर चालू बंद करून सर्व साहित्य जाडसर वाटून घेतले। खूप बारीक पण वाटायचं नाही, खूप जाड पण ठेवायचं नाही। रवा टेक्स्चर झालं पाहिजे। हे शेंगदाणे वाटून घेतलेत। हे खोबरं, खसखस, तीळ आहेत आणि हे पोहे आहेत। असं रवा टेक्स्चर झालं पाहिजे। खूप पावडर पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायचं। हे पोहे आहेत, हे शेंगदाणे आहेत, खोबरं, खसखस आणि तीळ आहे। बाउल घेतलाय। बाउलमध्ये सर्व साहित्य मिक्स करूया। हे वाटून घेतलेले पोहे, शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि खसखस, छोटा 1 चमचा वेलचीची पावडर। आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। थोडासा जायफळ किसून घेऊया। जायफळामुळे चव छान येते। थोडासा जायफळ किसून घेतलाय। जायफळ आयत्या वेळी किसायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य मिक्स करून घेतलंय। आता आपण याची बर्फी करायला घेऊया। बर्फी करायला घेण्यापूर्वी ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये बर्फी सेट करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर लावून घ्यायचा। मी या ट्रेमध्ये बर्फी सेट करणार आहे। याच्यामध्ये बटर पेपर लावून घेते। आता आपण बर्फी करायला घेऊया। बर्फी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये गूळ टाकते। 1 वाटी गूळ चिरून घेतलाय। मंद गॅसवर गूळ विरघळून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचंय। गूळ विरघळत चाललाय। याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकूया। मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यामुळे वडी छान सॉफ्ट होते, कडक होत नाही। 2 चमचे साजूक तूप टाकूया। मिक्स करून घेऊया। आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक नाही करायचा आहे। मंद गॅसवर सतत हलवत राहायचंय। गूळ बारीक कापून घेतल्यामुळे गूळ पटकन विरघळतो, गुळाचे खडे राहत नाहीत। गूळ पूर्णपणे विरघळला आहे। गुळाला हलकेसे बुडबुडे यायला लागले। 1 मिनिटभर आपण हे हलवून घेऊया। याचा आपल्याला कडक पाक करायचा नाहीये, गॅस कमी ठेवायचा आहे। 1 मिनिट झालंय। आपण सर्व मिश्रण टाकून घेऊया। मंद गॅसवर सर्व मिक्स करायचंय। सतत ढवळत राहायचंय। मंद गॅसवर मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण हलवत राहायचंय। मिश्रण छान एकजीव झालंय। मिश्रणाचा गोळा होत चाललाय। आता हे मिश्रण मी ट्रेमध्ये काढून घेते। त्याला खूप वेळ हलवायचं नाही, नाहीतर आपल्या वड्या कडक होतात। मिश्रणाचा गोळा झाला की आपण हे ट्रेमध्ये काढून घ्यायचं। आता मी हे ट्रेमध्ये काढून घेते। ट्रेमध्ये काढून घेऊया। मिश्रण सेट करून घेऊया। वाटीला तूप लावून घेतलंय। वाटीने मिश्रण एकसारखं करून घेऊया। मिश्रण गरम असताना सर्व सेट करून घ्यायचं आहे।
मिश्रण गरम आहे। चमच्याच्या सहाय्याने मिश्रणाच्या कडा सेट करून घ्यायचे आहे। मिश्रण सर्व बाजूने छान सेट झाले। सर्व बाजूने एकसारखे पसरवले गेले। आता याच्यावर काजू बदामाचे काप टाकूया। वाटीने हलकसं प्रेस करून घेऊया, म्हणजे काजू बदामाचे काप पडणार नाहीत, मिश्रणाला चिकटून राहतील। मिश्रण हलकसं कोमट झाले, याच्या वड्या पाडून घेऊया। मिश्रण कोमट असतानाच याच्या वड्या पाडायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता। मी चौकोनी आकाराच्या कापणार आहेत। मिश्रण थंड झालं की ह्या वड्या आपण काढून घेऊया। मिश्रण थंड झालंय, वड्या काढून घेऊया। वड्या अशा सोडून घ्यायच्या आहेत। आपण वड्यांना कट दिला होता त्या ठिकाणी वड्या सोडून घ्यायच्या आहेत। सर्व बाजूने वड्या सोडून घेतल्यात। वड्या काढून घेऊया। छान निघाल्यात वड्या, छान झाल्यात वड्या। अशाच पद्धतीने सर्व वड्या मी काढून घेते। ताटात ठेवल्यात सर्व वड्या मी काढून घेते। छान झाल्यात आपल्या पोह्याच्या वड्या। सर्व वड्या मी काढून घेतल्या। आपली पोह्याची बर्फी तयार झाली। प्लेटमध्ये सर्व करूया। या वडीला आपण गोविंद वडी, सुदामा वडी म्हणू शकतो। आपली पोह्याची बर्फी तयार झाली आहे, प्लेटमध्ये सर्व केली आहे। याला आपण गोविंद बर्फी, सुदामा बर्फी म्हणू शकतो। गोकुळ अष्टमीच्या दिवशी अशा प्रकारचा प्रसाद बनवला जातो। वडीचं टेक्स्चर बघूया। छान खुसखुशीत झाली आहे, मऊ झाली आहे, छान झाली आहे आपली वडी। गोकुळ अष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।